हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक वेगळी रेसिपी. आता आपलं कैरीचं पन्हं बनवून झालंय, त्यानंतर ना झटकीपट होणारं तोंडी लावण्यासाठी कैरीचं लोणचं बनवून झालं होतं तडका देऊन. तर म्हटलं मग आता आज काय करूयात, कैरीची चटणी बनवूयात. तर त्यासाठी बघा मी एक कैरी धुवून घेतली आहे, मस्तपैकी त्याचे काप केलेले आहेत आणि आता हे मी असेच्या असे यूज करणार आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये. आता कुणी-कुणी काय करतं, की ह्याची साल काढतं आणि आतलं जे आहे गर ते मिक्सरमधून काढतं. तुम्हाला मिक्सरमधून फारच बारीक चटणी नको असेल, तर तुम्ही त्याचा किस करू शकतात. पण शक्यतो साल काढू नये. त्याच्यातच बऱ्यापैकी सगळे आपल्याला पोषण तत्व मिळतात आणि मेन म्हणजे चव पण कैरीचा आंबटपणा त्याच्यातूनच येतो. सो ठेवायचं. तर आता मी ही कैरी एका मिक्सर जारमध्ये घेतली आहे. थोडंसं मिरची घेतली आहे, जिरे, कोथिंबीर आणि त्यानंतरनं थोडंसं अद्रक, लसूण, काळं मीठ मी त्याच्यामध्ये ॲड केलंय. त्यानंतरनं व्हाईट मीठ मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि चला तर तुम्हाला मी सांगणारच होते, आपण नवीन फूड प्रोसेसर घेतलाय. त्याचा मी ओपनिंगचा जो ब्लॉग आहे तो टाकेलच. तर त्याची मी थोडीशी पूजा करून घेतली. आपल्याकडे पद्धत आहे नवीन वस्तू आल्यानंतरनं पूजा केल्याशिवाय आपण ती वापरायला काढत नाही. तर मी पूजा केली त्याची आणि त्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावर वाटली गेलेली आहे आपली कैरीची चटणी. अशा मस्त पद्धतीने मी बिना पाणी वगैरे काही टाकायचं नाही. त्या कैरीच्या पाण्यातच ती व्यवस्थित बारीकसर होते. आणि त्यानंतरनं ते एका भांड्यात मी स्टीलच्या ट्रान्सफर केली. त्यानंतरनं तडका रेडी केलाय. तडका पॅन ठेवला. त्यात मी ऑइल टाकलं. त्यानंतर ऑइल गरम झाल्यावर मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली. मग जिरे टाकले. त्यानंतरनं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हिंग, कढीपत्ता, छान तडका बसल्यावर गॅस बंद केला. त्यानंतर थोडीशी साखर टाकली आणि हा तडका आपण आपला टाकलेला आहे चटणीवर. आता ते छान पद्धतीने मग मी काय केलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ही चटणी खायला अप्रतिम लागते आणि तोंडाची चव परत आणायला मदत करते. मस्त अशी आंबट, गोड, तिखट चटणी उन्हाळ्यामध्ये जर खाल्ली जेवणासोबत, तर जेवणाताना आपलं जेवण पण छान पद्धतीने होतं आणि आपण जास्त जेवतो. तर ही चटणी नक्की एकदा घरी बनवून बघा. कशी वाटली ती मला कळवायला विसरू नका. नक्की कमेंट मार्फत मला कळवा, की तुम्ही कशी बनवली चटणी. आणि तुम्हाला कैरीची चटणी आवडली की नाही हे कळवायला मला विसरू नका. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गूळ वगैरे पण घालू शकता याच्यामध्ये. ही चटणी आंबट-गोड पण छान लागते. पण मला जास्त आंबट आवडत असल्यामुळे मी जास्त गूळ वगैरे ह्याच्यात काही घातलेला नाहीये. एकदा बनवा, खा आणि त्यानंतर नक्की कमेंट करून कळवा की कशी झाली होती चटणी. चला तर मग मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की ट्यून राहा. चला तर मग भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.